काल गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांच्या वडिलांचं नाव घेऊन खालच्या पातळीवर टीका केली। पण गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात जो वाद आहे हा वाद काही आजचा नाही, याला 15 वर्षांचा इतिहास आहे। केवळ एका मंगळसूत्रापासून सुरू झालेला हा वाद नंतर जयंत पाटील यांच्या वडिलांपर्यंत येऊन पोहोचला आहे। नेमका हा वाद काय होता, मंगळसूत्राचा काय किस्सा आहे, दोघांमध्ये वादाची ठिणगी कुठे पडली याची सविस्तर स्टोरी सांगते। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। साधारण 2009 ची गोष्ट आहे। पडळकर हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत आडपाटी तालुक्यातील खरसुंडी येथे एका लग्न समारंभात गेले होते। स्टेजवर जात असताना धक्काबुक्कीचं निमित्त झालं आणि भांडणं लागली। त्या ठिकाणी ज्यांची भांडणं झाली होती त्यांची राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची जवळीक होती। त्यांनी कार्यकर्त्यांना उचकावलं आणि दोन्ही गट एकमेकास भिडले। अशा वेळी लग्न समारंभात उपस्थित असणाऱ्या काही महिला देखील मध्ये आल्या। भांडणामध्ये त्यांना देखील धक्काबुक्की झाली। यामध्ये एका 15 वर्षाच्या महिलेला देखील धक्काबुक्की झाली होती। त्यानंतर 14 एप्रिल 2010 रोजी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गोपीचंद पडळकर यांच्यासह 8 जणांच्या विरोधात मंगळसूत्र चोरी आणि मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। ही तक्रार त्या 65 वर्षाच्या महिलेने दिली होती। यामध्ये पडळकर यांना अटक देखील झाली होती। या प्रकरणी सांगली अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये खटला देखील सुरू होता। पण नंतर पडळकरांची निर्दोष मुक्तता झाली होती, कारण त्या महिलेने केस मागे घेतली। पण हा सगळा प्रकार जयंत पाटील यांनी घडवून आणला होता। त्यांनी संबंधित महिलेला मंगळसूत्र चोरीचा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडलं होतं। ज्या कार्यकर्त्यांनी भांडणं केली ती देखील जयंत पाटलांचीच होती, असा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला होता। तेव्हापासून जयंत पाटील यांच्याबद्दल गोपीचंद पडळकर यांच्या मनात राग भरल्याचं बोललं जातं।